नवी मुंबई निमंत्रण पत्रिका वादावर नरेश म्हस्के यांची टीका. नवी मुंबईतील एका निमंत्रण पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आल्याच्या वादावर खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नवी मुंबईतील राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांनी देखील आता विचार करावा की कोणाचं नाव ठेवायचं आणि कोणाचं वगळायचं. नवी मुंबईमध्ये सध्या गणेश नाईक जनता पार्टी सुरू असून हम करे सो कायदा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. तसंच त्यांनी ठाम शब्दात शिंदे साहेबांचं नाव पुसण्याची धमक कोणत्या मायच्या लालमध्ये नाही. काही भाजप आमदारही बोलतात की गणेश नाईक पक्ष अमित शहा आणि मोदींनाही जुमानत नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या चर्चेबाबत विचारले असता राहुल गांधी यांचं नाव पुढे आलं हे आमच्यासाठी चांगलंच आहे, त्यामुळे एनडीएची सत्ता पुन्हा येण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं. तर शर्मिला ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता यावर आपण काहीही बोलणार नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. नवी मुंबईतील निमंत्रण पत्रिका वादामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांबाबत चर्चा रंगल्या असताना म्हस्के यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखीन राजकीय धार मिळाली आहे. मंत्री यांचं नाव कार्यक्रमामध्ये हे प्रोटोकॉलनुसार नाव टाकणं गरजेचं असतं, निमंत्रण देणं गरजेचं असतं. त्यावेळी आमदार खासदारांची पण नावं नाही आहेत. जाणीवपूर्वक नाईक हे सगळं करत आहेत का? राजकीय संघर्ष त्यांचा जो आहे तो शासकीय पातळीवरती कधी घेताना दिसतो. हे बघा, एखाद्याची रेष पुसून स्वतःची रेष मोठी करता येत नाही, त्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात. एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्थान आहे ते लोकांच्या हृदयावरती महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीत कोरलेलं आहे आणि कोणी माईचा लाल आला तरी ते नाव ते पुसू शकत नाही. मी काल स्वतः कमिशनर साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं मी जी कच्ची पत्रिका बनवली होती त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव टाकलं होतं, परंतु महापौर आणि गणेश नाईक यांच्या सांगण्यावरून महापौरांनी ते नाव काढलं. शोकांतिक आहे की या ठाणे महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता आहे, एक हाती सत्ता आहे. यापूर्वी सुद्धा सत्ता होती. प्रोटोकॉलमध्ये गणेश नाईकांचं नाव टाकायची गरज नाही. जिल्ह्यातील मंत्री आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाकतो. आमचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांचं नाव नवी मुंबईत टाकलं जात नाही. गरज नसताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकतो. परंतु अशा पद्धतीने आयत्या बिळावर नागोबाजी ही म्हण आहे. 10 जून 2025 साली कॅथलॅब असेल, डायलिसिस सेंटर असेल, सिटी स्कॅन असेल, मी स्वतः पत्र दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना. त्यांनी स्वतः रेफर केलेलं आयुक्तांकडे आणि त्यानंतर ही सर्व त्या सुविधा तयार झाल्या. आचारसंहिता लागली म्हणून उद्घाटन करता आली नाही. परंतु अशा पद्धतीने जर आपण उद्घाटन करणार असतात, स्थानिक भाजपच्या आमदार आहेत मंदाताई, त्यांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. त्यांनी सुद्धा निषेध करून बाहेर पडलेले आहेत. एवढ्या छोट्या वृत्तीचं 2022 साली एकनाथ शिंदे साहेबांनी जर पाऊल उचललं नसतं आणि महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकली नसती तर तुम्हाला या लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या असत्या का, याचा सुद्धा विचार त्यांनी करायला पाहिजे. या पद्धतीने आता नाव